तर हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण पॅरल ऍक्सिस थेरम बघितलेला होता आणि पॅरल ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट पुन्हा एकदा किंवा याचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बघा काय आहे. आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. या स्टेटमेंटचा दुसरा पण एक मिनिंग निघतो जो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास इज ऑलवेज मिनिमम. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून ऍक्सिस जर पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, मिनिमम असते. आणि इतर कुठल्याही बाहेरच्या सेंटर ऑफ मास सोडून बाहेरच्या पॉइंट मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया नेहमी जास्त असणार आहे. आणि कितीनं जास्त असणार आहे, बरोबर एम एच स्क्वेअरनं ही मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. ओके, तर पुन्हा एकदा इथे मी नोट लिहितो, ही ऑलरेडी आपण लिहिलेली आहे एकदा. मोमेंट ऑफ इनर्शिया about axis passing through center of mass is always minimum. ओके, त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट काय आहे, parallel axis theorem can be applied to parallel axis theorem can be applied to all types of body, all types of bodies. All types of bodies म्हणजे काय, that is one dimensional, two dimensional and three dimensional bodies. वन डायमेन्शनल बॉडीचं एक सिंपल एक्झाम्पल काय येणार आहे, थिन वायर, थिन स्ट्रेट वायर किंवा थिन रॉड, ही वन डायमेन्शनल बॉडीचं एक्झाम्पल येणार आहे. टू डायमेन्शनल बॉडी म्हणजे काय येणार आहे, रेक्टँग्युलर प्लेट किंवा सर्क्युलर प्लेट किंवा डिस्क येणार आहे किंवा रिंग येणार आहे. या टू डायमेन्शनल बॉडीज आहेत. आणि थ्री डायमेन्शनल बॉडी म्हणजे स्पियर किंवा आणखी इतर कुठल्याही थ्री डायमेन्शनल बॉडीज ज्यांना व्हॉल्यूम असतं. ओके, म्हणजे तिन्ही ऍक्सिसला पर्टिक्युलर साईज असते, त्याला काय म्हणतो आपण, थ्री डायमेन्शनल बॉडी. तर सगळ्या प्रकारच्या बॉडीजला आपण काय करू शकतो, पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा पॅरलल ऍक्सिस थेरम इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन कसा येणार बघा. So this is note 1, this is note 2, this is note 3. Parallel axis theorem in terms of radius of gyration, in terms of radius of gyration is given by, in terms of radius of gyration is given by. आता suppose KO is the radius of gyration about axis passing through point O आणि KC काय असेल, radius of gyration about axis passing through point C असेल. KO म्हणजे काय आहे, radius of gyration about axis through point O आणि KC म्हणजे काय असेल, रेडियस ऑफ गायरेशन about axis through point C असेल. तर पॅरलल ऍक्सिस थेरम आपण असा लिहू शकतो, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आयओ म्हणजे काय येणार आहे, एम इंटू KO स्क्वेअर. ओके, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काय असते, मास इंटू रेडियस ऑफ गायरेशन स्क्वेअर, एम इंटू KO स्क्वेअर इज इक्वल टू आयसी म्हणजे एम इंटू KC स्क्वेअर प्लस एम इंटू एच स्क्वेअर. ऑल एम गेट कॅन्सल अँड देअरफॉर KO स्क्वेअर इज इक्वल टू KC स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर.
KO square is equal to KC square plus H square. So this is the parallaxis theorem in terms of radius of gyration येणार. आता याच्यावर एक टिपिकल क्वेश्चन येतोय. क्वेश्चन कसा असतोय बघा. Question is like this. Radius of gyration. Radius of gyration about an axis. Radius of gyration about an axis. About an axis. Radius of gyration about an axis at a distance of 6 centimeter from center of mass is 10 centimeter. Then radius of gyration about parallel axis passing through center of mass. Through center of mass is. Okay, बघा काय सांगितलंय. Radius of gyration about an axis at a distance 6 centimeter from center of mass is 10 centimeter. Then the radius of gyration about parallel axis passing through center of mass. ओके, तर या टाइपचा रेडियस ऑफ गायरेशन से रिलेटेड आणि पॅरल ऍक्सिस थेरम से रिलेटेड हा क्वेश्चन तुम्हाला अनेक बुक मध्ये बघायला मिळणार आहे. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. अशा प्रकारे सपोज एक बॉडी आहे, ठीक आहे, आणि रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अन ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स 6 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ मास. म्हणजे सपोज इथं सेंटर ऑफ मास आहे, तर सेंटर ऑफ मास पासून 6 सेंटीमीटरला एक पॉइंट आहे. सेंटर ऑफ मास पासून 6 सेंटीमीटरला एक पॉइंट आहे आणि या पॉइंट मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस भोवतीची रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे केओ दिलंय. किती दिलंय? 10 सेंटीमीटर दिलंय. लक्षात येते का क्वेश्चनचा मीनिंग? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अन ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स 6 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ मास. म्हणजे ऍक्सिस जो आहे तो सेंटर ऑफ मास पासून 6 सेंटीमीटरला आहे असं दिलंय. आणि रेडियस ऑफ गायरेशन अबाउट दॅट ऍक्सिस इज 10 सेंटीमीटर. म्हणजे त्या ऍक्सिस भोवती रेडियस ऑफ गायरेशन 10 सेंटीमीटर आहे. लक्षात येते? म्हणजे गिवन तुम्हाला या क्वेश्चन मधलं लक्षात आलं पाहिजे की ओ दिलंय 10 सेंटीमीटर आणि सेंटर ऑफ मास पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे? एच येणार. एच ते दिलंय 6 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे, 6 सेंटीमीटर. त्याच्यामुळे काय होणार आहे? इथं पॅरल ऍक्सिस थेरमनुसार काय होणार आहे? केओ स्क्वेअर इज इक्वल टू केसी स्क्वेअर प्लस काय येणार आहे? एच स्क्वेअर येणार. केओ स्क्वेअर इज इक्वल टू केसी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ओके, मग आता केओ ची व्हॅल्यू किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर किती? 100. आता काय फाइंड आउट करायला सांगितलंय? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट पॅरल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितले. म्हणजे आयसी काढायला सॉरी केसी काढायला सांगितलंय. केसी. सो केसी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 6 चा स्क्वेअर 36. आणि त्याच्यामुळे केसी स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36 म्हणजे केसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? 64 येणार. आणि त्याच्यामुळे फायनल आन्सर केसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 64 म्हणजे किती येणार आहे? 8 सेंटीमीटर इज द आन्सर. 8 सेंटीमीटर याचा आन्सर येणार आहे. आता बघायचं आपल्याला दॅट इज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आता पॅरल ऍक्सिस थेरम मध्ये आपण काय केलं होतं? एका ऍक्सिस भोवती सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एका ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती होती आणि
सेंटर ऑफ मास मधून एक पास होणाऱ्या एका ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती होती आणि त्याला पॅरल असणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकत होतो बाय युजिंग पॅरल ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये एकूण 3 ऍक्सिस असतात आणि तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. आणि 2 परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती आपल्याला माहित असेल तर तिसऱ्या परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जे आहे त्याची डायग्राम आणि थोडंसं एक्सप्लेनेशन कसं आहे बघा. सपोज अशा प्रकारे एक लॅमिन आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॅरलल ऍक्सिस थेरम जो आहे तो सगळ्या प्रकारच्या बॉडीजला आपण अप्लाय करू शकतो, परंतु परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे तो सगळ्या प्रकारच्या बॉडीजला आपण अप्लाय करू शकत नाही. फक्त प्लेनार बॉडीज किंवा 2 डायमेन्शनल बॉडीलाच आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. 2 डायमेन्शनल बॉडी म्हणजे कोण? रिंगला अप्लाय करू शकतो, डिस्कला अप्लाय करू शकतो, प्लेटला अप्लाय करू शकतो. ओके, 2 डायमेन्शनल बॉडी म्हणजे लक्षात आलं का बघा, की ज्याच्यामध्ये 2 डायरेक्शन डायमेन्शन जास्त असतात, साईज जास्त असतात आणि तिसऱ्या डायरेक्शन साईज जी आहे ती खूप कमी असते. ओके, आता बघा ही काय आहे, एक इरेग्युलरली शेप्ड एक प्लेट आहे. ओके, बरोबर. आता याच्यामध्ये सपोज एक पॉइंट घेतला मी या पद्धतीने बॉडी मधला आणि मी इथं 3 ऍक्सिस काढले. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. आणि हे दोन्ही ऍक्सिस एक्स आणि वाय ऍक्सिस कुठे आहेत, त्या बॉडीच्या प्लेन मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तिसरा जो ऍक्सिस आहे ना, तिसरा जो ऍक्सिस आहे तो परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, थर्ड ऍक्सिस. ओके, तर या पद्धतीने हे 3 ऍक्सिस आहेत आणि याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम असं का म्हटलं जातं, कारण इथं 3 ऍक्सिस आहेत आणि तिन्ही ऍक्सिस एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम असं म्हटलं जातं. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड द झेड ऍक्सिस. ठीक आहे. आता एक्स ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज काय असेल, आय एक्स असेल. वाय ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय असेल आणि झेड ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड असेल. तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो, की आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय येणार आहे. ओके, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 2 डायमेन्शनल बॉडी पाहिजे. बघा आम्ही काय काय सांगतोय, 2 डायमेन्शनल बॉडी. म्हणजे 2 डायमेन्शनल बॉडी म्हणजे कोणाला, मोस्टली रिंग किंवा डिस्क किंवा एखादी रेक्टँग्युलर प्लेट असेल किंवा एखादी रेक्टँग्युलर फ्रेम असेल. ओके, या प्रकारच्या 2 डायमेन्शनल बॉडीला फक्त काय करतो आपण, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम यूज करतोय. ओके, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम 2 डायमेन्शनल बॉडीला अप्लाय करतो. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरण्यासाठी आपल्याकडे 3 ऍक्सिस असले पाहिजेत आणि तिन्ही ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर पाहिजेत. म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आणि तिन्ही ऍक्सिस एकाच पॉइंट मधून पास होत असले पाहिजेत. तिन्ही ऍक्सिस एकाच पॉइंट मधून पास होत असले पाहिजेत. ठीक आहे. तर त्याच्यातले 2 ऍक्सिस जे आहेत ते कुठे असणार आहेत, त्या बॉडीच्या प्लेन मध्ये असणार आहेत. म्हणजे या बॉडीचं जे काय प्लेन असेल त्या प्लेन मध्ये 2 ऍक्सिस असणार आहेत, एक्स आणि वाय. आणि तिसरा जो ऍक्सिस आहे ना, त्या बॉडीच्या प्लेनला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, तर बॉडीच्या प्लेन मध्ये जे 2 ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, या 2 ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आणि आय वाय असेल, तर बॉडीला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस जो आहे त्याच्या भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड इज इक्वल टू काय येणार आहे, आय एक्स प्लस आय वाय येणार आहे. म्हणजे सपोज एक्स ऍक्सिस भोवतीची 10 असेल, वाय ऍक्सिस भोवतीची 20 असेल, तर झेड ऍक्सिस भोवती किती येणार आहे, 10 प्लस 20 म्हणजे 30 येणार आहे. याला म्हणायचं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ऍक्सिस हा सिंग्युलर वर्ड आहे, ऍक्सेस हा प्लुरल वर्ड आहे, लक्षात घ्या. ओके, सिंगल ऍक्सिस, नंबर ऑफ ऍक्सिस, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट कसं येणार बघा. स्टेटमेंट इज लाईक दिस. आता याच्या स्टेटमेंट याच्यावरूनच तयार करायचं आहे, या फॉर्म्युल्यावरून. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, या फॉर्म्युल्यावरूनच त्याचं स्टेटमेंट तयार करायचं. आता आय झेड म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना म्हणजे काय, 2 डायमेन्शनल बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना
about an axis perpendicular to its plane, perpendicular to its plane. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे झालं तुमचं IZ इज इक्वल टू बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू काय असणार आहे, IX आणि IY यांची सम असणार आहे. सो इज इक्वल टू काय लिहिणार, सम ऑफ इट्स moment of inertia about two mutually perpendicular axes. Mutually perpendicular axis in the plane of lamina. इन द प्लेन ऑफ लॅमिना. बघा, स्टेटमेंट खूप इझी आहे. जो आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे त्याच्यावरूनच हे स्टेटमेंट तयार केलेलं आहे. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हा स्टेटमेंट आणि याचं डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे हे काय झालं, तुमचं IZ झालं. दिस इज युअर IZ. ओके, इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. इज इक्वल टू काय आहे, दोन ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शियाची सम आहे. सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना. म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कसे आहेत, इन द प्लेन ऑफ लॅमिना आहेत. इन द प्लेन ऑफ लॅमिना विच इंटरसेक्ट इच अदर ऍट अ कॉमन पॉइंट. म्हणजे तिन्ही ऍक्सिस एकमेकाला लॅमिनाच्या एका कॉमन पॉइंटला इंटरसेक्ट करत असले पाहिजे. विच, हे देखील पुढचं सेंटेन्स जे आहे ते देखील इम्पॉर्टंट आहे. विच इंटरसेक्ट each other at a common point. Which intersect each other at a common point. ओके, तर या पद्धतीने हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट आहे. लक्षात आलं. आता या परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं थोडंसं प्रूफ बघूया. प्रूफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं प्रूफ खूपच इझी आहे. कसं प्रूफ येणार आहे बघा. वन्स अगेन आपण ही डायग्राम ऍज इट इज ड्रॉ करूया. म्हणजे पुन्हा एकदा आपण एक प्लेन लॅमिना घेतली आहे, त्याच्यामध्ये 3 ऍक्सिस घेतले आहेत. एक्स आणि वाय ऍक्सिस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत, इन द प्लेन ऑफ लॅमिना आहेत. आणि झेड ऍक्सिस जो आहे तो काय आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, XYZ सिस्टीम आहे म्हटल्यानंतर काय करूया आपण इथं आता एखाद्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशी कॅल्क्युलेट करतो, तर बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो आपण, इथे एक स्मॉल एलिमेंट ऑफ मास कन्सिडर करतो. हा मास किती आहे, व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास आहे आणि तो किती आहे, DM आहे. DM इज अ व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास आणि तो XY प्लेन मध्ये एलिमेंट असणार ना, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, XY हे कोऑर्डिनेट असणार. XY कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस वर एक्स डिस्टन्सला असणार आणि वाय ऍक्सिस वर वाय डिस्टन्सला असणार आहे. तर हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला काय करूया, P न डिनोट करूया. आता बघा, कोऑर्डिनेट XY म्हणजे याचा मिनिंग काय होतो, दॅट इज एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे, तो एक्स एवढ्या डिस्टन्सला असणार आहे आणि वाय ऍक्सिस वर वाय एवढ्या डिस्टन्सला असणार आहे. याला म्हणायचं XY कोऑर्डिनेट्स असं म्हणायचं. ओके, त्याचबरोबर OP देखील काय करूया आपण इथं जॉईन करूया. आता बघा याचा प्रूफ किती इझी आहे बघा. Consider a two-dimensional body. Okay,
त्याच्यानंतर ऍक्सिस एक्स अँड वाय कसे आहेत, एक्स अँड वाय आर इन द प्लेन ऑफ लॅमिना आहेत. ऍक्सिस एक्स अँड वाय आर म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, ते पण लिहायला पाहिजे. म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस in the plane of lamina. Okay, and axis Z is perpendicular to plane of lamina. Perpendicular to plane of lamina असेल. ठीक आहे, ऍक्सिस Z is perpendicular to plane of lamina. ओके, त्याचबरोबर लेट IX, IY and IZ हे काय आहेत, IX, IY and IZ are moment of inertia about x-axis, y-axis and z-axis respectively. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी काय कन्सिडर करायचं आता, या लॅमिनाचा एक व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास डीएम कन्सिडर करूया की ज्याचे कोऑर्डिनेट काय आहेत एक्स वाय. कन्सिडर अ व्हेरी स्मॉल एलिमेंट ऑफ मास very small element of mass dm, very small element of mass dm at point P having coordinates xy. आता बघा IX, IY आणि IZ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. कशा येणार बघा व्हॅल्यू. आता इथपर्यंतचा पार्ट व्यवस्थित लक्षात आलेला असेल तर इथून पुढचा जो पार्ट आहे ना तो खूप इझी आहे. बघा सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंट डीएम अबाउट एक्स ऍक्सिस. ओके, हा छोटासा इलेमेंट म्हणजे याला पार्टिकल आपण कन्सिडर करूया. पार्टिकल त्याचा मास किती आहे, डीएम आहे, एक्स ऍक्सिस भोवती. आता एक्स ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती येणार बघा. इथं एक्स ऍक्सिस तुम्हाला दिसतोय, तर एक्स ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असणार आहे ते किती असणार आहे, वाय असणार. कारण समोरच्या साईड काय असतात, सेम असतात. वायच्या अपोजिट वाय, म्हणजे एक्स ऍक्सिस पासून डीएमचं डिस्टन्स किती येतं, मास डीएम किंवा पी पॉइंटचं डिस्टन्स वाय येणार, लक्षात घ्या वाय. ओके, so moment of inertia of element dm about x-axis is equal to y square into dm येणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर असतं. मास किती आहे, डीएम आहे ना, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, वाय आहे. सो वाय स्क्वेअर इंटू डीएम. देअरफॉर इथं मी लिहू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की छोट्याशा इलेमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काढली तर संपूर्ण बॉडीची म्हणजे संपूर्ण लॅमिनाची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, IX इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम येणार. सो दिस इज नंबर 1. हे व्यवस्थित लक्षात आलं का बघा. ओके, म्हणजे संपूर्ण लॅमिनाची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस कसं काढलंय, त्या बॉडी मधला एक छोटासा इलेमेंट आपण डीएम घेतला, तर त्या छोट्याशा इलेमेंट डीएम ची एक्स ऍक्सिस भोवतीची अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढली आपण. डीएम ची एक्स ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे, वाय स्क्वेअर इंटू डीएम येणार. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर किंवा डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास. सो वाय स्क्वेअर इंटू डीएम हे कोणाचं झालं, त्या छोट्याशा इलेमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो इलेमेंट कोणामध्ये आहे, त्या बॉडीमध्ये. मग त्या संपूर्ण बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय येणार आहे,
इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. इंटिग्रेशनचा मिनिंग, दुसरा मिनिंग काय असतो इंटिग्रेशनचा? समेशन. समेशन असा मिनिंग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मी काय सांगतो लक्षात येत आहे? म्हणजे अशा त्या बॉडीमध्ये असे छोटे छोटे लार्ज नंबर ऑफ एलिमेंट असणार आहेत, तर प्रत्येक एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला पाहिजे आणि सगळ्या एलिमेंटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम केल्यावर त्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार. आणि समेशन करणं म्हणजेच काय असतं? इंटिग्रेशन असतं. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. असं सेम येणार आहे आता वाय ऍक्सिस साठी आणि तसंच झेड ऍक्सिस साठी येणार आहे. म्हणजे या स्टेप आता वाय आणि झेड ऍक्सिस साठी फॉलो करायचे. पुन्हा एकदा बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सुरुवातीला इलेमेंट डीएम अबाउट वाय ऍक्सिस. आता वाय ऍक्सिस भोवती, वाय ऍक्सिस इथं आहे, बरोबर आहे ना? तर वाय ऍक्सिस भोवती डीएम या मासची मोमेंट ऑफ इनर्शिया, डीएम हा एक पार्टिकल आहे असं अझ्युम करा, तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे? तर मास तर डीएम येणार आहे इंटू डिस्टन्स स्क्वेअर, परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. आता वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स जे आहे ते जर बघितलं तर इथं एक्स येणार आहे. वाय ऍक्सिस पासून डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स येणार आहे, त्याच्यामुळे इथं काय लिहिणार मी? एक्स स्क्वेअर डीएम लिहिणार आहे. आणि म्हणून इलेमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया आली की संपूर्ण बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा लॅमिनाची मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी काय करायचं? इंटिग्रेशन घ्यायचं पुन्हा एकदा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय येणार आहे? दॅट इज आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. सो दिस इज द सेकंड. झालं. आता सेम प्रोसिजर आपण काय करणार आहे? झेड ऍक्सिस साठी करणार आहे. म्हणजे तिन्ही ऍक्सिस भोवती सुरुवातीला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे. ओके. ऑल्सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंट, म्हणजे त्याच स्टेप रिपीट होत आहेत बघा. इलेमेंट डीएम अबाउट झेड ऍक्सिस इज इक्वल टू काय येणार आहे? ओपी स्क्वेअर डीएम येणार. बघा ओपी स्क्वेअर डीएम कसं येणार बघा, ही डायग्राम बघा. हा जो इलेमेंट डीएम जो आहे, म्हणजे स्मॉल मास डीएम जे आहे ते झेड ऍक्सिस पासून किती डिस्टन्सला आहे? ओ पासून पी पर्यंत आहे. ओ पासून पी एवढ्या डिस्टन्सला आहे, ओपी डिस्टन्सला आहे. त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, म्हणजे ओपी स्क्वेअर इंटू काय येणार आहे? डीएम येणार. OP square into dm, and therefore moment of inertia of lamina about moment of inertia of lamina about z axis is, म्हणजे IZ is equal to काय लिहिणार? नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर डीएम. तर हे झालं तुमचं थर्ड इक्वेशन. आता या पद्धतीने 1 2 3 इक्वेशन्स मिळालेले आहेत. आता बघा पुढे काय करायचं आहे. फ्रॉम डायग्राम आता या डायग्राम मध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं तर इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतोय. बघा पुन्हा एकदा या डायग्राम मध्ये बघा, तुम्ही इथं पायथागोरस थेरम यूज करू शकताय. कसं? तर बघा इथं आपण हा एक राईट अँगल ट्रायंगल जर कन्सिडर केला, ओ पी आणि या पॉइंटला सपोज मी काय म्हटलं? एम असं म्हटलं, तर ओ पी एम हा काय आहे? एक राईट अँगल ट्रायंगल आहे, लक्षात घ्या. दिसत जरी नसला तरी तो राईट अँगल ट्रायंगलच आहे. इथला एम अँगल म्हणजे काय? 90 डिग्री आहे. ठीक आहे. तर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार. लक्षात येतं का? हा इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ही 3 डायमेन्शनल डायग्राम काढल्यामुळं आपल्याला हे थोडंसं 90 डिग्री अँगल दिसत नाही. ऍक्च्युली एक्स आणि वाय हे दोन ऍक्सिस कसे आहेत? एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं एम अँगल जो आहे ना तो पण 90 डिग्री येणार. त्याच्यामुळे पायथागोरस थेरम जर इथे यूज केला तर ओपी स्क्वेअर दिसतंय का बघा डायग्राम मध्ये? ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर येणार. डायग्राम मध्ये बघा, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एमपी स्क्वेअर, बरोबर आहे ना?
म्हणजेच ओपी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार आहे. ओके, फ्रॉम डायग्राम ओपी स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो मी. आता काय करूया, दोन्ही साईडला डीएम न मल्टिप्लाय करूया आणि इंटिग्रेशन घेऊया. Multiplying both sides by dm and taking integration काय होणार बघा, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर dm इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ काय होणार आहे एक्स स्क्वेअर डीएम. म्हणजे संपूर्ण इक्वेशनला अगोदर डीएम न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ओपी स्क्वेअर डीएम प्लस ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू वाय स्क्वेअर डीएम प्लस एक्स स्क्वेअर डीएम होणार आणि इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम. सपोज दिस इज द फोर्थ इक्वेशन. आता 1 2 3 4 हे 4 इक्वेशन जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल, फ्रॉम इक्वेशन 1 2 3 and 4 काय होणार बघा, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम म्हणजे काय आहे, आयझेड आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम म्हणजे काय बघा, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम इक्वेशन 1 मध्ये दिलंय, दॅट इज आय एक्स आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे काय आहे, एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे आय वाय आहे प्लस आय वाय. सो इन दिस वे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे तो प्रूफ होतोय. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. ठीक आहे. पुन्हा एकदा या ऍक्सिस से रिलेटेड नोट बघा. नोट काय आहे, इट इज ऍप्लिकेबल टू ओनली 2 डायमेन्शनल बॉडीज. इट इज ऍप्लिकेबल टू ओनली 2 डायमेन्शनल bodies, that is a ring, disc, plate, okay, किंवा एखादी फ्रेम. फ्रेम म्हणजे वायर पासून तयार केलेली रेक्टँग्युलर फ्रेम किंवा सर्क्युलर फ्रेम या पद्धतीनं. ओके, फ्रेम म्हणजे 2 डायमेन्शनल बॉडीज सोडून 3 डायमेन्शनल बॉडीला याला अप्लाय करू शकतो का, नाही. म्हणजे स्पियरला अप्लाय करू शकतो का असं विचारलं तर इट इज नॉट ऍप्लिकेबल टू स्पियर, कारण स्पियर ही 3 डायमेन्शनल बॉडी आहे. ओके, नॉट ऍप्लिकेबल टू स्पियर. नॉट ऍप्लिकेबल टू स्पियर. ठीक आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे तो इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन पण लिहूया. जसं आपण पॅरलल ऍक्सिस थेरम इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन लिहिला, तसा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन कसा येणार बघा. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम in terms of radius of gyration. Perpendicular axis theorem in terms of radius of gyration. बघा, if kx ky and kz, kx ky kz का आहेत, are रेडियस ऑफ गायरेशन आहेत. रेडियस ऑफ गायरेशन kx ky kz are radius of gyration about x y and z ऍक्सिस जर असेल देन बघा IZ म्हणजे काय येणार आहे, IZ म्हणजे m इंटू KZ स्क्वेअर येणार.
ओके. IZ म्हणजे m इंटू KZ स्क्वेअर, IX म्हणजे m इंटू KX स्क्वेअर येणार आहे आणि IY म्हणजे काय येणार आहे, m इंटू KY स्क्वेअर येणार आहे. ओके. सो m इंटू KZ स्क्वेअर इज इक्वल टू m इंटू KX स्क्वेअर प्लस m इंटू KY स्क्वेअर. आता m सगळं कॅन्सल होईल आणि इथं फॉर्म्युला येतो KZ स्क्वेअर इज इक्वल टू KX स्क्वेअर प्लस KY स्क्वेअर येणार आहे. सो दिस इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनच्या स्वरूपात परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. याच्यावर एक सिंपल न्यूमेरिकल बघूया. सपोज असं सांगितलं, फॉर ए 2 डायमेन्शनल बॉडी, क्वेश्चन कसा आहे बघा, फॉर ए 2 डायमेन्शनल बॉडी radius of gyrations about 2 mutually perpendicular axes. Mutually perpendicular axis, okay, in the plane of lamina is 12 centimeter and 5 centimeter respectively. म्हणजे एक 2 डायमेन्शनल बॉडी आहे किंवा एक लॅमिना आहे आणि त्या लॅमिनाच्या प्लेन मध्ये 2 ऍक्सिस आहेत, त्याच्या प्लेन मध्ये असणारे 2 ऍक्सिस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि त्या 2 ऍक्सिस भोवतीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिले, 12 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली दिले. ओके. देन मोमेंट ऑफ इनर्शिया नव्हे, रेडियस ऑफ गायरेशन दिलेत. ओके. सो प्लेन मध्ये असणाऱ्या 2 ऍक्सिस भोवतीच्या रेडियस ऑफ गायरेशन दिले 12 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. देन radius of gyration about axis perpendicular to its plane is. ओके. या क्वेश्चन मध्ये गिवन काय दिलंय बघा, KX दिलंय 12 सेंटीमीटर आणि KY दिलेला आहे 5 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे त्या लॅमिनाच्या प्लेन मध्ये जे 2 ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, तर या 2 ऍक्सिस भोवतीच्या रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे KX आणि KY दिलेले आहेत 12 आणि 5 सेंटीमीटर. बरोबर आहे ना. मग आता त्या लॅमिनाला परपेंडिक्युलर असणारा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस भोवतीची रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे KZ कॅल्क्युलेट करायचं आहे. सो देअरफॉर काय येणार आहे इथं, KZ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, KX स्क्वेअर प्लस KY स्क्वेअर येणार. KZ स्क्वेअर इज इक्वल टू KX स्क्वेअर प्लस KY स्क्वेअर, म्हणजे 12 स्क्वेअर प्लस काय येणार आहे 5 स्क्वेअर. सो 12 स्क्वेअर येतं 144, 5 स्क्वेअर येणार आहे 25. ओके. सो KZ स्क्वेअर इज इक्वल टू ऍडिशन केलं तर किती येणार आहे 169 येणार. सो KZ दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढला तर स्क्वेअर रूट ऑफ 169 म्हणजे काय येणार आहे 13 येणार. सो 13 सेंटीमीटर इज द आन्सर. तर या पद्धतीनं रेडियस ऑफ गायरेशन से रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये किंवा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके. So this is all for today's lecture of the physics.